काय म्हणलंय, ट्रूथ टेबल विचारलंय, म्हणजे इक्वेशन जर शक्य झालं तर लिहायचं. दुसरं ऑप्शन, सगळं जर इनपुट बघितला तर ते एकच आहेत, 0 0 1 1 1, बरोबर आहे. मग आउटपुट बघत जायचं, त्यापेक्षा इक्वेशन फास्ट होतंय. बघा, लक्ष द्या. ह्याला मी पहिला जो आहे ना त्याला मी y1 म्हणतो. तुम्ही जो y1 म्हणा, ह्याचा आउटपुट y1, ह्याचा आउटपुट y2 आणि हा y आहेत आहे, बरोबर. हा, y1 काय येणार, y1 काय येणार, एनी वन ऑफ यू. y1 साठी इनपुट काय आहे, ए एज वेल एज बी, बट हा ऍडिशनचा इनव्हर्स आहे. इज इट राईट? ए प्लस बी चा इनव्हर्स आहे, राईट जिजा. आणि हा y2 काय आहे, सिंपल मल्टिप्लिकेशन आहे. इट इज अ विच गेट, अँड गेट. y2 ए अँड बी चं मल्टिप्लिकेशन आहे, बरोबर. आणि जो y येतोय तो y1 इनपुट y2 इनपुट इंटू आहे, बरोबर आहे की नाही. हा जो आहे तो कुठला आहे, एन म्हणजे काय, पहिल्यांदा मल्टिप्लाय करा मग इनव्हर्स करा. मग मल्टिप्लाय करा म्हणजे y1 इंटू y2, हे दोन इनपुट आहेत त्या गेटचं, आणि त्याचं इनव्हर्स करायचं आहे, बरोबर. y1 किती आहे, ए प्लस बी बार इंटू ए इंटू बी, आणि सगळ्याचा इनव्हर्स. आता ए प्लस बी बारची व्हॅल्यू काय असते, ए प्लस बी बारची व्हॅल्यू काय असते, ए इनव्हर्स इंटू वॉट, बी इनव्हर्स, राईट, इंटू ए. Is it right? Everyone is it clear? By D Morgans, A plus B inverse म्हणजे A बार इंटू वॉट, D बार. आता मल्टिप्लाय करा, मल्टिप्लिकेशन आहे फक्त इथं ब्रॅकेटमध्ये ऍडिशन नाहीये. मग आम्ही असं लिहिलं, ए बार इंटू वॉट, ए इंटू बी बार इंटू बी. आता मगाशी सांगितलं ए बार इंटू ए किती असतंय, 0, आणि बी बार इंटू बी किती असतंय, 0. इज इट राईट? हा राऊंड गेला आपला मेन इनव्हर्स. इज इट राईट? हा, मग 0 इंटू 0 किती, 0 इंटू 0 0, त्याचा इनव्हर्स. मी फायनली सॉल्व्ह किती काय केलं, मी 1 साठी सॉल्व्ह केलं, म्हणजे आउटपुट काय नेहमी 1 येणार, असं लॉजिक गेट केलं तर. मग कुठल्या ऑप्शनचा आउटपुट नेहमी 1 आहे, हे कळालं सगळ्यांना? श्रेया कळालं तुम्हाला दोघींना? तुम्ही तर आत्ता आलाय, फिजिक्स कळालं काय तुझं टॉपिक कुठला आहे? व्हेरी नाईस, आलेला तुम्ही ग्रास्पिंग केला. हा, तुम्हाला कळालं, इकडे सगळ्यांना कळालं. 1 कुणाचं आउटपुट आहे, फक्त ह्याचं, म्हणजे पी नथिंग बट ए ऑप्शन. अवघड वाटायला पाटील, अवघड आहे.